प्रहार संघटनेचा देवलिंग देवडे जिल्हा अध्यक्ष बोलतो. मी आमच्या दिव्यांगाच्या ज्या समस्या आहेत त्या विविध प्रश्नावर विविध समस्या आहेत. आतापर्यंत आम्ही जे निवेदन दिले पण अद्याप काय सोडवण्यात आलं नाही. आता आम्ही शेवटचं निवेदन देत आहेत. त्या शेवटच्या निवेदनामध्ये आम्ही 9 ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या तर ठीक आहे, नसता मग आम्ही 15 ऑगस्टपासून 4 दिवसाचं आमचं उपोषण वेगवेगळ्या प्रकारचं आहे. पहिल्या दिवशी उपोषण करणार आहेत, दुसऱ्या दिवशी काळ्या फिती लावणार आहेत, खालीनाद आंदोलन करणार आहेत आणि इत्यादी मागण्या करून आम्ही शेवटी प्रत्येक तहसील आणि पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन आणि कलेक्टर ऑफिस हे त्या दिवशी बंद करण्याचा आमचा निर्धार आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी त्या पद्धतीने आम्ही दिव्यांग लोक त्या याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.